chit chat question answers. First question, did you like to hear bedtime stories when you were a child? म्हणजे तुम्ही जेव्हा लहान मूल होतं तेव्हा तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडायच्या का रात्री झोपताना? उत्तर आहे येस, व्हेरी मच. क्रेझी फॉर हिअरिंग गॉट इन टू द हॅबिट. म्हणजे इतकं मला आवडायचं की मला ती सवयच लागली होती बेड टाईम स्टोरीज ऐकायची. सेकंड क्वेश्चन आहे, हू युजली टोल्ड यू द स्टोरीज? म्हणजे तुम्हाला कोण गोष्टी सांगायचं? उत्तर आहे मोस्टली ग्रँड मदर और ग्रँडफादर, मदर, फादर, ओल्ड सर्वंट अँड एल्डर सिस्टर और ब्रदर. जे कोणी घरातले मोठे असतात त्यांची नावं लिहू शकता किंवा तुम्हाला आणि कोणा वेगळ्याचं लिहायचं तर लिहा. थर्ड क्वेश्चन आहे, वाय डिड यू लाईक देम? म्हणजे तुम्हाला का आवडायचं, का आवडायच्या त्या गोष्टी? त्याचं उत्तर आहे बिकॉज ऑफ सिम्पल, एंटरटेनिंग, इंटरेस्टिंग, अम्युझिंग नॅरेशन, टीचिंग लेसन्स ऑफ लाईफ, समटाईम्स व्हेरी फनी. म्हणजे गंमतशीर, खूप मजेशीर, छान, साध्या सोप्या, काहीतरी शिकवण देणाऱ्या कथा असायच्या म्हणून त्या आवडायच्या. डू यू स्टील लाईक टू हिअर दो स्टोरीज अगेन? तुम्हाला अजूनही ऐकायला आवडतील का त्या गोष्टी? तर उत्तर आहे येस, शुअर. एव्हर लास्टिंग म्हणजे कधीही न संपणाऱ्या. एक्साइटमेंट, अट्रॅक्शन, इन्स्पायर, रीडिंग मोर स्टोरीज फॉर गेटिंग गुड मॉरल. Discuss in groups about procedure of planting a tree, write the steps in bullet points and present them before the class. So उत्तर आहे choosing good seeds of plants, digging in the ground garden, putting seeds in those loose soil, add manure, fill in the pit hole and water it. तुमच्यापैकी बरेच जण शेतकरी असतील ज्यांना माहिती असेल की एखादं बी कसं रोवायचं, झाड कसं उगवायचं, परंतु इंग्रजीमध्ये प्रोसेस आहे ती सांगितलेल्या टप्प्याटप्प्याने ती लक्षात ठेवा. मदर. आता आईची कामं आपण लिहूयात. आईची कामं तुमच्या आईच्या कामाप्रमाणे बदलणार आहेत. कुक्स फूड अँड फीड द फॅमिली. कुटुंबासाठी अन्न तयार करणे आणि त्यांना भरवणे, म्हणजे प्रत्यक्ष खाऊ घालणे असं नाही तर देणे या अर्थानं. टेक्स अटमोस्ट केअर ऑफ द चिल्ड्रन अँड फॅमिली, म्हणजे घरच्यांची खूप काळजी घेणं. कीप्स द हाऊस क्लीन अँड टायडी, घर स्वच्छ ठेवणं आणि छान ठेवणं, टापटीप ठेवणं. ब्रिंग्स अप चिल्ड्रन विथ लव्ह अँड कंपॅशन, म्हणजे मुलांना अतिशय प्रेमानं, आपुलकीनं, मायानं वाढवणं. लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन करिअर, मुलांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या करिअरकडे लक्ष देणं. अँड समटाईम्स टेक्स अ जॉब टू मीट द एक्सपेन्सेस, म्हणजे घरातला खर्चाचा भार उचलण्यासाठी बऱ्याचदा जॉबही करणे किंवा काम करणे या अर्थानं आहे. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व दिस वॉर्मिंग